पंचमहाभूताशिवाय बनवू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगात तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांनाच वाटतं. एक आई वडील आणि दोन संत. बस तुमचं वाटूला व्हावं हे भाऊबंधांना वाटतं. तुमच्या इष्टेला सुखा साधावा हे पाहुण्या लावण्याला वाटतं. आणि तुमच्या जमिनीला गिराईक लागावं हे शिवलक मित्राला वाटतं. पण तुमचं चांगलं व्हावं हे फक्त आई वडील आणि संतांना. संतांनाच वाटतं. उत्तर एकच वाक्य राजा नरनारायणांचं माझं नाही गोडी ऐका. वाईटाकडून काढून चांगल्याकडे नेतात त्यांना संत म्हणतात, आणि हितापासून काढून हिताकडे नेतात त्यांना संत म्हणतात. तमा गुणाकडून सर्व गुणाकडे नेतात त्यांना संत म्हणतात, आणि दुःखाकडून सुखाकडे नेतात त्यांना संत म्हणतात. 18 वाजता 16 वाजता डायरेक्ट म्हणतो, आणि हितापासून काढली हित देवा निवावे. आणि त्याचा पाया असा आहे ओव्य बाळाव्या त्याची अशी बायकम करतो आता बाहेर चालू करून गेले बिचारी नाराज होते. गेलं बा मला सगळं बाळाला त्याच्याशी ओवी आहे. ओवी नाही का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. इथं त्रिकुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, आणि कष्ट केले तर म्हातार आहे. रांगेत तरी या नाही तर मग रांगेत काय मागून गप्पा आणते, आणि आपण बोलत दुसऱ्याला बसला म्हणजे टिंगल केल्यासारखं करतात. ते वाटते खाली बसले तर बाजूला गेला काय होतं थोडं मग ते काय करतं दुसऱ्याला बोट लावून असतात मार ते टिंगल केल्यासारखं झालं. हा या समोर अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं बॉम्ब ज्ञान. एकाला 12 अध्यायाचं म्हणणं, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत या जगात बोबला ठिकाणांना देव भेटला नाही, कधीच नाही, कधीच नाही. बायको कधीच नाही. उत्तर सांगा, जगातले सगळे संत देवाकडे गेले असं नाही, देव संतांकडे आले. तुम्ही अभ्यास करा. सावता बाबा देवाकडे गेले नाही, देव सावता बाबाकडे आले. काका देवाकडे गेले नाही, देव काकाकडे आले. नगर नारायण संत झाले नाही, देवाने संत गेले. परमार्थ असं होत एक वाक्य सांगतात, माना नाही तर नका मानू. पण डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला, चांगला वागा हाच देव आहे. तुम्हाला कोणत्याच ग्रंथाला सांगितलं नाही बोंबलं ठेका, कोणत्याच ग्रंथाला सांगितलं नाही भाकरी खाऊ नका शपथ द्या, कोणत्याच ग्रंथाला सांगितलं नाही चहा पिऊ नका दूध आणा. जगातले सगळे ग्रंथ तुम्हाला हेच सांगतात, एक भजन करा,
चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 काही आईची गोठ्यातल्या गायची आणि घरातल्या आईवडिलांची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. कोणताही ग्रंथ वाचा, हे रामायण पाठ करून काय करशील तू? बरं केलं रामायण पाठ, काय करशील? रामायण पाठ येतो तू करशील काय? पाणी तर तुला भरायच लागत आहे. आता मी समजा तुम्हाला अमृत दिलं, अमृत 20 जणांना 5 लिटर, तुम्ही आम्हाला झाले, इथं राहून करणार काय? तिला आता माझ्याकडे बाटले 2 बाटले अमृत आहे, प्या. आणि तुम्हाला मी इथं अमृत पाजलं, तुम्ही इथं राहून करणार काय? तुम्हाला एकच अमृत घ्यावं लागेल, जे वारकरी संप्रदायाने निर्माण केलंय. त्या अमृताचं नाव आहे नाम अमृत. चालू करतोय चांगलं वागा, हाच दे. बाकी नाटक करू ना, तुम्ही काही करू का? तुम्ही फक्त एकच करा. दुसरं ओळी संपत, तिसरी ओळी ऐका. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर ते देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचाच 73वा सप्ताह त्यांना नगर नारायण महाराज, त्याच्यानंतर माधव महाराज आहे. आणि लोकांचं भाग्य किती हुशार आहे, गादीवर शिवाजी महाराज आहे आणि वारसदार छत्र संभाजी महाराज. काय लोक आहे, तुम्ही अभ्यास करा. राज्य छत्रपतीचा आहे, सांभाळणारे संभाजी आहे. राज्य छत्रपतीचा आहे, सांभाळणारे संभाजी आहे. आणि एवढा मोठा सप्ताही करणारे राक्षस भुवनात राहतात. आणि राक्षस भुवनचं एक वैशिष्ट्य आहे, गावचा सप्ताह 100च्या पुढे गेलाय. त्यापेक्षा सगळ्यात गाजून शेवटच्या काळात गावचा सप्ताह. पण सगळ्यात मोठं भाग्य ह्या गावचं की हा घराचा सप्ताह तुम्हाला मिळालाय. या गावची माती पवित्र, हे सत्य ते चाललंय, तसं नाही. त्याला माती सुद्धा भाग्यवानच लागते, तेव्हा सप्ताह त्या मातीचे. हा परिसर जो आहे राक्षस भुवनचा, हा इतका भाग्यवान आहे की शिवाजी महाराजांसारखा शांत संयमी साधू त्या गादीवर आहे. नाही तर साधू नाही, साधू ट्रक नाही, म्हणून ती धावा द्या. साधू नाहीये, पिकअप भरली तर एका गावात पिकअप साधू, पिकअप डायरेक्ट पिकअप मला साधू. म्हणजे साधू साधूच कुठा द्या. पण शिवाजी महाराजांना एक ओळी बसते, येथे एकची लीला तरले ते सर्व अजून एक ओळी तुमच्यासाठी येथे एकच लीला तरले ते सर्व भावे मत घातले. आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना अजून एक ओळी बसते, जो मत होय अन्य शरण. आणि माधवबाबांना ओळी बसते, काही एखादीची वैकुंठ. आणि ह्या तिघांनी काय केलं महाराज, नगर नारायण महाराजांनी एक ओळी गेली 16व्या त्यातली. पुजोनी देव पाहिजे, पेरोन शेतात जायचे आणि दोषवानी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. या लोकांनी आयुष्यभर वारकरीची सेवा केली, त्याचं हे फळ आहे. हे गाव इतकं भाग्यवान आहे, यांना 7 दिवस वारकरीची सेवा करायला पाहिजे. या गावातली माणसं भाग्यवान आहे,
इथली माती भाग्यवान आहे, पंक्तीत येणारे भाग्यवान आहेत, पंक्तीला येणारे सगळ्यात भाग्यवान आहेत. ते म्हणतात कधी जायचं सत्याला जेवायची कधी खाई करायची नाही का, तो प्रसाद आहे. आणि सगळ्यात मोठं कौतुक राष्ट्रध्वजाच्या तरुण पोरांचं करावं. 100 पोरांचा 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वारे विकत आणावे लागतात. इथं एवढ्या 50,000 लोकांना रोज जेवण वाहतात ते पोरे. खरं हे पोरांना सत्य होणे कमी त्या भिपित्या काही करते नाही. या फक्त माईकवर शांतपणा करतात, तिथं बुंदी नाही मग नोकरी उचल झालं काय तुला. पण एवढे भव्य दिव्य कार्यक्रम नगर नारायणाने करून घेतला आणि राष्ट्रीय धोरणवाने केला, हे कौतुक आहे. ओवी पुढे यायचे मला ओवे 2-3 सांगायचे आहे. संपत्ती आली तर दया येत नाही. निघाले बघा डाव्या लेखी ओवे. संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. हे ह्या गादीचे मान देवधारी आठवली सात झाली आणि हे शब्द तरी शिकवतो. नाही तर काही साधू असे आगीला हातात धरावा. पण साधू हातात हा असा साधू आहे तापेल माणूस एक पाहिजे वापर शांत होतो. गांधी प्रमाणे शिवाजी महाराजांना तुम्हाला सापडत का बा चंदनाचे हात नाही तर एवढं वैभव असणारी माणसं पुढे एवढे साधे राहतात. त्याला इथं 3 महिने आनंदीत राहिले तर टोपी इतकी कडक घालते की नाही ढिकून आणले हरिपाठ येत नाही. काही माणसं एकच करते महाराज पण राहणीमान काय सिस्टमॅटिक. इथं एवढं वैभव आहे तरी राहणीमान साधूला शोभणार आहे. नाही तर इथं माणसं 3 रुमाल एक माईकला एक तोंडात एक खिशात एक. विनोदाचा भाग सोडा. महाराज भाग्य राशील म्हटलंय. आता कीर्तनाला सुरुवात करायची अजून नाही केली नाही. तुमची आपली वर्षानं गाठ आहे, आपलं काम थोडं ना गाठ आहे. आता हे फक्त झालं. आता सुरुवात झाली ना कीर्तनाला. अजून 3 ओळ्या पहिल्या फिट करा. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान. दुसरी गोष्ट कर्म हाच गेलं मोबाईल देव. आणि तिसरी गोष्ट संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आता आपल्याला ज्ञान काय कळत नाही. लोक फक्त वाक्य होतात. जिथं ज्ञान नाही ना तिथं सत्ता आहे. काही नाही. आपण लोक म्हणतो लोक बनेल 80% ग्रामपंचायत सदस्य असे त्यांना जर ग्रामसेवकने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे असं आहे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. आता ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे तुला आम्ही ते कुठं हा चालतंय. आंधळ दळीत आहे कुठं पीठ खात आहे. या जगात आपण सुरुवात करायची. पहिला मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. आज 3 सूचना कीर्तनाला दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून यायचंच नाही. 2 दुसरी सूचना आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोलणं तरच करेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तक उलटे पाठी करून देणार पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही.
मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं माझं काय सांग. तुला पटलं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही कीर्तन करणार, आम्ही पांढराचा निरोप पोचवणारी घडी आहे. आम्ही फेटा बांधणार, कमर बांधणार. नगर नारायण जशी बुद्धी देते, नारायण घराची ताकद जशी मागं उभी राहील, तसं कीर्तन होईल. तुम्ही आता फटाफट तुम्हाला बोलावं लागेल. आता प्रश्न उत्तर आहे. सुरू झालं. पहिला प्रश्न आहे, हे बघा, पहिला प्रश्न इकडे लक्ष द्या. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. मी आजारी आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जगात देव आहे का? आहे. माझा दुसरा प्रश्न लगेच आहे तुम्हाला. बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तर आहे नाही. मग माझे 4 वाक्य आहेत. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. उलट्या फेरा तिथं. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण दर्शन केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची नाईवडिलांची सेवा केली तर आहे. उत्तर दुसरा आहे का? लाकडात अग्नी आहे पण दर्शन केलं तर आहे. तसं जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. आता उलट फिरवतो. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल नाही. समज लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोकांना सोनं होईल, 20 लाख लागतात पण त्याच्यापर्यंत लोखंड होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 घरी हातावर देऊन द्या. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, लाखेचं लाकूड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार आणि आपल्याला ज्ञानच नाही, काही करत नाही लोकांना. फक्त आहेत लोक. वाक्य ऐकायचं ना, तुम्ही परवा केलेला आहे का? प्रमाणापेक्षा जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. तुम्ही रात्रंदिवस पाणी मारू मारू कापू शिकता, खडे टाकू टाकून तुरीचं वजन वाढवता. तुम्ही इस्टेट कमवताना पोरांना आळशी बनवणार आहे. घर आपण करायचं, गाडी आपण करायची, त्याला बायको आपण करून द्यायची. तो फक्त आपल्याला नातू दाखवणार. त्याला तेवढंच करायचं आयुष्यात. काय करायचं? नातू दाखवायचा. त्या नात्यानं आपल्या नातूने बोट घालायचं. परत वाक्य का? संपत्ती जास्त कमवणे म्हणजे संतती आळशी करणे. तुमचं काय म्हणत? संपत्ती मापात कमवा, संतती खास होणार. लुटा. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं विकली. इथं 2-4 जण बसले. नावा सगळं सांगू नका. तुम्ही किती गट लावा, तुमचं वाटलंच होणार. तुम्ही म्हणाल मला कसं का बोलला? अध्याय नंबर 16 नंबर सगळं घ्यायचं आपल्याला. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत.
473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. घरी गेल्या उचका. जेवढ्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली